नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता 3 टप्प्याचं मतदान झालेलं आहे। मित्रांनो, विभागनिहाय कोणत्या भागात किती टक्के मतदान झालेलं आहे याची माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घेऊ शकता। मित्रांनो, ही संपूर्ण माहिती किंवा टक्केवारी आपण कशी पाहायची याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया व अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोर मधून वोटर टर्नआउट हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे। आता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। इथून आपण लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे। तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी सिलेक्ट करू शकता। आपण हिंदी निवडलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। आता निर्वाचन के प्रकार का चयन करेमध्ये आपण साधारण निर्वाचन यावरती क्लिक करायचं आहे। वरती क्लिक करायचं आहे आणि आगे बढे वरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा राज्यानुसार इथे टक्केवारी दिलेली आहे। आता इथे बघा महाराष्ट्राची 63.55% आहे। ते महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे। आता इथे सभी संसदीय निर्वाचन क्षेत्रामध्ये बघा प्रत्येक जिल्ह्याची इथे टक्केवारी दिलेली आहे। ते प्रत्येक जिल्ह्याची टक्केवारी इथे आता आपण सोलापूरचे पाहूया। सोलापूरमध्ये प्रत्येक विभागाची टक्केवारी वेगवेगळी आहे। बघा अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, सोलापूर शहर अशा प्रकारे तुम्ही मतदानाची टक्केवारी बघू शकता। नंतर बॅक घेऊन इथे तुम्ही सगळ्या विधानसभेची जी टक्केवारी आहे ती पण इथून बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही वोटर टर्नआउट ॲप्लिकेशनवरून मतदानाची टक्केवारी पाहू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।